परभणी सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना या शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनविणार असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलंय। पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते आज नव्यानं कार्यान्वित झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंडेकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता उमेश धोंगडे, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी उपस्थित होते। ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकीय सोयीकरिता परभणी विभाग क्रमांक 1 आणि 2 ची पुनर्रचना करून परभणी विभाग आणि सेलू विभाग असे बदल करण्यात आले आणि परभणी विभाग क्रमांक 2 चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरित करून नव्यानं सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलंय। सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यापार होतो, त्यामुळे येथे 132 केव्हीची आवश्यकता आहे। गतिमान सरकारच्या टॅगलाईननुसार 20 देणं हे महावितरणचं कर्तव्य आहे, ते काम तत्परतेनं झालं पाहिजे। सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत। मतदारसंघात 50,000 नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे। सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे। प्रतिनिधी प्रताप काकडे, NTV न्यूज मराठी, सेलू, परभणी।